या विभागामध्ये काम करत असताना बोर्डे सारखे बिद्री सारखी गावं जी मोठी आहेत त्याच्यामध्ये आम्ही कोट्यावधीचा निधी आणून काम केलेलं आहे. मला हे काम करण्याचं भाग्य मिळालं हे माझ्या मतदारसंघामुळे आणि माझ्या मतदारसंघामध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू आहे, पॉझिटिव्ह काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे हा मतदारसंघ नक्की राहते. मी माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिक आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आलेलो आणि आता काम करत राहणार आहे. त्यांच्या सोबत काम करू आम्ही, पण त्यांचा हा सर्वस्वी एकट्याचा निर्णय असेल. त्यांच्या पाठीमागे पुरुष किंवा काय ह्याच्यापेक्षा ती स्वतः उमेदवार म्हणून कपेबल आहेत. त्यामुळं त्यांना कुणाच्या मदतीची गरज आहे असं मला वाटत नाही. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बोरोडे मतदारसंघातील महिला इच्छुक उमेदवार शोभाताई गणपतराव फराकटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची या निवडणुकीमध्ये भूमिका काय असणार आहे, त्यांच्या समोरील विजन आणि त्यांचा विकासाचा दृष्टिकोन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर, प्रथमतः तुम्ही उमेदवारी आज फॉर्म भरला आहे, तर तुमच्या मनातील भावना काय आहेत? आज बोरोडे मतदारसंघामध्ये आमच्या मातोश्री ज्यांना सगळी काकी म्हणून संबोधतात ते सन्माननीय शोभाताई फराकटे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्ही ह्याच्यावरती चिन्हावरती आम्ही मागणी केलेली आहे या उमेदवारी अर्जाची. त्यासोबतच माझ्या पत्नी सन्माननीय रोशनी फराकटे यांचाही आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. मी नक्कीच ह्या विभागाचा बिद्री बोर्डे मतदारसंघाचा जिल्हा सदस्य म्हणून काम केलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी अतिशय चांगली प्रभावपणे काम केलेलं आहे. लोकांच्या मध्ये तशी जनभावना पण आहे. त्यामुळेच ह्या आता विभागामध्ये मला परत काम करण्याची इच्छा आहे. त्यासोबतच आमच्या मातोश्रींचा अर्ज भरलेला आहे. मला माझ्या विजयाबद्दल खूप खात्री आहे, कारण की तितक्या लोकांचं काम आहे, तितक्या लोकांचा प्रतिसाद आहे. आणि सोबतच माझ्या आता सन्माननीय मुश्रीफ साहेब, सन्माननीय संजय बाबा साहेब, सन्माननीय संभाजी घाडगे साहेब या तिन्ही गटाची ताकद आहे. त्यामुळे नक्कीच मला विजय हा सुकर आणि चांगला वाटतोय. मी नक्कीच चांगल्या मताने आमच्या मातोश्री विजयी होतील अशा प्रकारची मी जनभावना व्यक्त करतो. एका महिला उमेदवाराचा तुम्ही फॉर्म भरला आहे, मग ह्याचा कुठेतरी सकारात्मक परिणाम ह्या निवडणुकीमध्ये होईल असं वाटतं का? आज फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण दिसेल की आज फॉर्म भरण्यासाठी आमच्या मातोश्रींच्या सोबत प्रत्येक विभागामध्ये आपलं ठसा उमटवणाऱ्या महिला आमच्या सोबत आहेत. महिला सक्षमीकरणाचा मेसेज आम्हाला ह्या मार्फत द्यायचा आहे. राजकारणात राजकारण चालू राहते, समाजकारणात समाजकारण चालू राहते, पण ज्या प्रकारे हे सरकार महिलांना मान सन्मान देते त्याच प्रकारे आमच्या मातोश्रींच्या सोबत आज ते शक्ती दाखवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमच्यासोबत आज सृष्टी भोसले जी कुस्तीगर आहे, जिला शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे, तिच्यासोबतच आज एक वकील आहे जी आमच्या बोर्डे गावातील सर्वसामान्य कुटुंबामध्ये तिनं जन्म घेऊन तिनं वकिली केलेली आहे. तिच्यासोबतच आज आमच्यासोबत एक शिक्षिका आहे जी शिक्षिका सर्वसामान्य घरातील आहे. तिने आज मुलांना ज्ञान देण्याचे काम करते. सोबत एक वकील आहेत, सोबत एक स्वतःच्या व्यवसायावरती पायावरती उभा राहणाऱ्या एक आज ब्युटी आर्टिस्ट आहेत. मला वाटते की ह्या सगळ्या महिला हे प्रतिष्ठित करतात की महिलांची ताकद पुरुषांच्या सोबत ताकदीनं काम करणार आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमच्या आईसाहेब चांगल्या प्रकारे काम करतील आणि हे त्यांनी पंचायत समिती सदस्य असताना आणि सरपंच असताना काम करून दाखवलेलं आहे. नक्कीच हा सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये आम्ही निवडणुकीसाठी सामोरं जातोय. चांगल्या प्रकारे आमचा विजय होईल आणि चांगल्या प्रकारे महिलाही तितक्याच ताकदीनं आम्हाला सपोर्ट करतील असा माझा विश्वास आहे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून ह्या आधी काम केलं आहे, त्याचा म्हणजे त्याची जाण ठेवून, त्या कामांची जाण ठेवून ह्यावेळी मतदार परत एकदा तुम्हाला साथ देतील का? मी नक्कीच मगाशी सांगितले की या विभागामध्ये काम करत असताना बोरोडे सारखे बिद्री सारखी गावं जी मोठी आहेत त्याच्यामध्ये आम्ही कोट्यावधीचा निधी आणून काम केलेलं आहे. ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा, क वर्ग तीर्थक्षेत्र जनता ही कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जर काय असेल काम तर अंगणवाड्या बांधकाम, शाळा दुरुस्ती, आरोग्य विभागाचं काम, बिद्री सारखी PSC, पिंपळगाव सारखी PSC जिथं मी अध्यक्ष म्हणून काम केलंय ती PSC निर्लिंगन करून नवीन PSC आम्ही बांधलेलं आहे. पाचणीमध्ये PSC सेंटर चालू आहे. मला वाटतं की इतक्या प्रभावाने काम करणारा मला हे काम करण्याचं भाग्य मिळालं हे माझ्या मतदारसंघामुळे आणि माझ्या मतदारसंघामध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू आहे, पॉझिटिव्ह काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे हा मतदारसंघ नक्की राहते. सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या पासून माझ्यापर्यंतची ही सगळा इतिहास बघितला तर धडपडणारा कार्यकर्ता नक्कीच होता. आणि आईसाहेब म्हणजे मी एवढा धडपडतोय म्हणजे आईसाहेबांच्या किती ताकद असेल हे आपल्याला अनुभवायला मिळेल. अजून एक गोष्ट म्हणजे महिला उमेदवार फॉर्म भरतात पण त्याच्या मागे काम करणारा पुरुष असतो, असं ह्या मतदारसंघामध्ये होईल असं वाटतं? आता काय असतं की आपल्याला आता तुम्हाला
ह्या विभागाची पार्श्वभूमी म्हणून माझे वडील स्वर्गीय गणपतराव फराकटे यांनी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. मी या पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केलेलं आहे. कारखान्याचे वाईस चेअरमन होते. त्यांच्या निधनाच्या अचानक निधनानंतर आता मी वाईस चेअरमन म्हणून काम करते. मी माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय प्रामाणिक आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आलेलं आणि आता काम करत राहणार आहे. आता महिला आरक्षण आहे, सगळीकडे 50% आरक्षण असल्यामुळे महिलांचे आरक्षण आलं. माझ्या आईसाहेब आतापर्यंत सरपंच पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी प्रभावीपणे काम केलेलं आहे. नक्कीच मला वाटतं की त्यांच्या सोबत काम करू आम्ही, पण त्यांचा हा सर्वस्वी एकट्याचा निर्णय असेल. त्यांच्या पाठीमागं पुरुष किंवा काय ह्याच्यापेक्षा ती स्वतः उमेदवार म्हणून कपेबल आहेत. त्यामुळं त्यांना कुणाच्या मदतीची गरज आहे असं मला वाटत नाही. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.